नमस्कार मंडळी. आता तुमच्या लक्षात आलं आहे का? हे बघा, इथे ना आपली विहिरीचं काम सुरू करण्यात येणार आहे आज, आणि त्याची ही पूजा चालली, मशीनची पूजा. आणि हा पाण्याचा दगड होता ना, आम्ही पाण्या बघायला आणलेला होता, तर त्या बाबांनी ना हा दगड तिथे ठेवायला लावला होता. मग त्याची ही पूजा केली, म्हणजे जिथे पाणी लागणार आहे तिथे हा दगड होता, त्याची पहिली पूजा केली. पाय पड. आम्ही दोघांनी पूजा केली आणि कुलदेवतेला स्मरून म्हटलं, देवी माता पाणी लागू दे. आमचा हा उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, खूप हाल होत आहेत पाण्याचे, आणि आमचा जो बाग आहे ना तो जळून नको जायला, बस तुझ्याच आता म्हणजे आसरे आता आलेलो आहेत म्हटलं, असं मनोभावे प्रार्थना करून पूजा केली. कारण महिन्यापासून खूप पाण्याचे हाल होत आहेत. बोर केलेलं आहे, तुम्हाला मी नेहमी व्हिडिओत सांगते. तर त्याचं पण आता 20 मिनटं जर सकाळी चालू केली आणि संध्याकाळी चालू केली तर 20 मिनटं फक्त, म्हणजे जर रात्रंदिवस एकदम जमा केलं तर 40 मिनटं. तर ते पाणी काय आता पुरत नाही आहे, आणि वापरायला पाणी लागतं, तसंच झाडांना पाणी लागतं. मी म्हटलं आता आपल्याला कुठेच बोर नाही करायचा, विहीर खोदायची. विहीर कशी असते, साठवून होऊन जातं आपलं. समजा वरतून जरी पाणी आपण आणलं विकत तर ते त्याच्यात टाकता येतं, आणि आपल्या झाडांचं पोषण पण करता येईल म्हटलं. तर आता इथे सगळ्यांची पूजा करून झालेली आहे. नारळ वगैरे फोडला, नंतर पेड्याचा प्रसाद आणलेला होता तो ठेवला. गणपतीची मनोभावे सगळ्यांनी पूजा केली. इधर फोडणे काय त्याच्यावर फोड ना मशीनवर. गणपती बाप्पा, गणपती बाप्पाला ओळखलं. नारळाचा प्रसाद वगैरे सगळं ठेवलं, आणि निखिलला काय आठवलं माहीत नाही, तो पुन्हा पाया पडायला गेला. आणि काय वस्तू ठेवायची होती ते मला काही कळलं नाही त्याचं. आणि नंतर कसं आहे, कामाला सुरुवात झाल्यामुळे ना ते काही लक्षात नाही आलं. इकडे आखणी करून घेतली आहे. आता विहीर जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही अशी करायची आहे. 18x18चं व्यास आहे, आणि त्या व्यासाचीच ही विहीर आहे. आम्हाला खूप जास्त मोठी नको होती, आणि कसं आहे, आम्हाला एक साठवण म्हणून पाहिजे होतं. स्वतःचं एक साठवण असलं ना तर आपल्याला आपल्या पद्धतीने शेती पण करता येते. इथे बघा, हे माझे पुतणे आहेत ना, सगळे अगदी येतात आणि सगळे मदत करतात. त्याच्यामुळे ना आम्ही इथे राहू पण शकतोय आणि शेती पण करू शकतोय. तर आता येते बघा, त्याला वाटलं, त्याने तिथून तो पाण्याचा दगड आणला, इथे झाडाला लावला, आणि त्याची पूजा पण करून घेतली. आणि आम्ही पण परत सगळ्यांनी पूजा केली. बॅटरी 35 फुटावर पाणी लागलं, पण नंतर मात्र ना 50 फूट आम्हाला करायची होती ना, 15 फूट पूर्ण दगड गेलेला आहे. आणि पाणी तसं आमचं भागून जाणार आहे, त्याच्यामुळे बरं झालेलं आहे. तर बघू शकता, 24 तासातनं एवढी ही विहीर भरलेली आहे. पाणी लागल्यामुळे काय झालं, आज ना मोटर टाकायची होती. मोटर टाकून पाणी उपसलं तर त्यांना पुढचं काम करता येणार होतं, तर त्याच्यामुळे मोटरची व्यवस्था चालली होती. इथे या पोकलँडमध्ये मोटर ठेवलेली होती, आणि इकडे ना अण्णादादा म्हणजे माझा पुतण्या सगळे असे लागलेले होते मोटर जोडण्यासाठी, आणि समाधान दादा पण. तर अगदी धावपळ करत मदत करत होते. खैरनार सरांकडनं एकट्याने होणार नव्हतं, माणसं जोडली. माणसं हाकेला धावतात, हेच खरं आहे बरं का, अगदी. आणि मग आम्हाला तर अगदी पदोपदी असा अनुभव येतो. आता बघा, मोटर सोडलेली आहे, आणि मोटर जॉईन करायचं काम घरच्या घरी आमचा अण्णा करतो. एवढंसा स्वामी पण अगदी 10 ते 12 दिवस सतत अगदी मदतीला होतो. इकडे बघा, मोटर जोडायचं काम चालू आहे. व्हिडिओ मी करत होती, मी काही स्वतः आलेली नाही आज व्हिडिओमध्ये, कारण ना अशीच गडबड इतकी होती ना, तर कोणाला मी सांगू पण शकत नव्हती. सगळे प्रत्येक व्यक्ती काम करत होतं. आता दादा बघा इथे ही मोटर जोडतोय, आणि हा गबरूचं बघा किती काम आहे महत्त्वाचं, कसा येऊन बसलेला आहे तो. त्याला भरपूर सांगितलं की तू इथून जा, पण तो नाही आला म्हणजे नाही. त्याला पण अशी उत्सुकता, काय माहिती त्याला पण कळतं की काय. एक काम कर गबऱ्या तू घर जाताना रे. मी काय आता एक काम कर, काय म्हणती. इथे बघा, हा आत्ते आमचा गबरू बघा, अजिबात नाही ऐकलं, डायरेक्ट झोपून घेतलं. आणि आता मोटर जोडल्या गेली आहे, आणि पाणी बघा किती छान असं आता आलेलं आहे आपल्या शेतामध्ये. वा, एक नंबर.
अगदीच पळापळी केलेली मात्र बरं का या पाण्याने. अचानक आला आणि बारे धरायला मात्र समाधान दादा इतका पुढे सरसावला ना. अण्णाने बघा सगळं अगदी व्यवस्थित जोडलं आणि सगळे पाईप बिप सगळे जोडून काढले आणि याने बघा लगेच बारे धरले. हे दोघं मुलांनी एकदम अशी इतकी धावपळ केली ना, खैरनार सरांची वेळ पण नाही आली तिथपर्यंत यायची. भर उन्हाळ्यामध्ये इतकं पाणी लागलं ना, सगळे खूप खुश होते. पण ना अजून अपेक्षा होती, खैरनार सरांना वाटत होतं की अजून यावं, कारण ना वरच्या कंगणीला पाणी लागलेलं आहे आणि खाली जो दगड लागला ना तो बरोबर 15 फुटापर्यंत फक्त दगडच लागलेला आहे. खाली काय एवढं पाणी लागलं नाही, पण असो देवाच्या कृपेने एवढं का होईना उन्हाळ्याच्या दिवसात इतकं खळखळ पाणी मिळालेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी खूप अशा आनंदाने आपल्याला शेअर केलेला आहे आणि सगळे असे एकदम उत्साहात काम करत होते. जवळ 1 ते 1.5 तास ही मोटर चालली, कारण ना 24 तास पाणी थांबलेलं होतं. सकाळ संध्याकाळ चालू केली तर 40-40 मिनटं चालते आणि जर 24 तासात केली तर 1 ते 1.5 तास असं पाणी येतं, म्हणजे भरपूर झालेलं आहे. आणि हा दादा तर इतका खुश होता ना, आणि खैरनार सरांना तो फादर म्हणतो बरं का, आणि मला म्हणतो मम्मे मम्मे मला म्हणजे एकदम आईसारखं अगदी हे करतात हे मुलं. विहीर खाली बघण्यासाठी खतरो के खिलाडी गेलेले आहेत बघा पोकलँडमध्ये. इतक्या उंचावरून खाली गेले, कारण कसं असतं ना, स्वतःवर जेव्हा येतं तर माणूस कसं म्हणतो, नाही मला जरा एकदा जाऊन बघून येऊ दे खाली काय आहे, कुठून कुठून स्रोत आहेत पाण्याचे, स्वतःला त्यांना बघायचं होतं, नजरे खालून घालायचं होतं. वरून एवढं स्पष्ट असं दिसत नव्हतं, त्याच्यामुळे ते पोकलँड मशीनमध्ये बसून स्वतः खाली गेले आणि जिथे जिथे झरे आहेत ते त्यांनी तपासून बघितले, कुठून कुठून पाणी मिळतं आहे, कुठून येतं आहे. आणि खरंच अगदी मस्त छान झरे लागलेले आहेत. आता वरती येत आहेत बघून झाल्यानंतर. मला आल्यावर म्हटले भरपूर पाणी लागलं म्हणे आपल्याला बरं का म्हणे, मस्त असं चला आपलं काम झालेलं आहे म्हणे. एक खतरो के खिलाडी आता वरती आलेले आहेत बघा. बापरे, असं ते घाबरता बरं का असं खाली किंवा उंचावर जायला. पण आता एकदम याच्याने गेले होते ते. फायनली आमचं स्वप्न पूर्ण झालं. आणि हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.